नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी निवेदक रुपेश वाळके. आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये एका मित्राच्या शॉपची जाहिरात करण्यासाठी, प्रमोशन करण्यासाठी. तुम्ही जर ईव्ही गाडी घेतली, चार्जिंगची बाईक किंवा स्कूटी, तुम्ही आता चिंता विसरा. तुम्हाला जर सर्व्हिस मिळत नाहीये, स्पेअर पार्ट मिळत नाहीये, पण आता तुमची सर्व टेन्शन मिटणार आहे, चिंता मिटणार आहे. काळजीच करू नका. मी आलोय राजगुरुनगर शहरापासून अवघ्या चांडोली येथील जी अमोल डेअरी आहे फेमस, त्या अमोल डेअरी पासून कडूस रोड लगत वडगाव पाटोळीच्या अलीकडे हे पाहू शकता माझ्या पाठीमागे वक्रतुंड ईव्ही सर्व्हिस. या ठिकाणी सर्व चार्जिंगच्या ईव्ही गाड्यांची, ईव्ही चार्जिंग गाड्या, त्याच्यामध्ये स्कूटी असेल, बाईक असेल, सर्व गाड्यांची या ठिकाणी व्यवस्थितपणे सर्व्हिसिंग होते. सर्व स्पेअर पार्ट या ठिकाणी उपलब्ध आहे. कारण काय होतं, तुम्ही तर गाड्या घेतल्यात, खास करून ओला कंपनी असेल किंवा अनेक अशा कंपन्या आता बाजारामध्ये आलेल्या आहेत चार्जिंग गाड्या, पण तुम्ही गाड्या घेता तर खरं, पण तुम्हाला सर्व्हिस व्यवस्थित मिळत नाहीये. 5-5 मिनिटाच्या कामासाठी 2-2, 3-3 महिने तुम्हाला गाडी सोडावी लागते. परंतु तुमचे आता हे सगळं टेन्शन, चिंता मिटणार आहे. राजगुरुनगर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर वडगाव पाटोळीच्या अलीकडे आणि अमोल डेअरी पासून फक्त एक किलोमीटर आतमध्ये या ठिकाणी आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या चार्जिंगच्या टू व्हीलर गाड्यांची या ठिकाणी सर्व्हिसिंग योग्य दरामध्ये आणि खात्रीशीर करून मिळणार आहे. आणि विशेष करून सर्व स्पेअर पार्ट असेल, सेन्सर असेल, केबल असेल, म्हणजे सर्व प्रकारचे पार्ट्स या ठिकाणी अवेलेबल आहे. आता आपण पाहतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की गाड्या तुम्ही घेतल्यात, पण तुम्हाला 5-5, 10-10 मिनिटाच्या कामासाठी 2-2, 4-4 महिने गाड्या सोडाव्या लागतात. अशी परिस्थिती आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं सर्वजण गाड्या घेऊन खरं तर एवढे पैसे त्यांनी गुंतवलेत, परंतु ग्राहक समाधानी नाही. कारण तुम्हाला जर सर्व्हिस जर व्यवस्थित मिळत नसेल, स्पेअर पार्ट मिळत नसेल, तर तुम्हाला कुठेतरी त्याच्यामध्ये टेन्शन येत असतं. कारण तुम्ही पैसे द्यायला तयार आहेत, तुम्ही गाडी तुमची रिपेअर करून देण्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत, परंतु तुम्हाला जर सर्व्हिसच मिळत नसेल तर मग खूप मोठी अवघड बाब आहे. चला तर मग तुम्हाला मी या वक्रतुंड ईव्ही सर्व्हिसचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. कोणत्या कोणत्या गाड्यांची सर्व्हिस या ठिकाणी मिळते हे पाहूया. पाहू शकता, आपण आता केलं चालू. आपण आता शॉप मध्ये आलो आतमध्ये. हे पाहू शकता, एक कस्टमर आहे. सर, तुमची कोणती गाडी आज तुम्ही या ठिकाणी रिपेअरिंग साठी आली? ओला S1 Pro. काय झालं होतं? गाडीला सोकअप्सरचा पुढचा प्रॉब्लेम होता, हा, आणि त्यानंतर पाठीमागच्या ब्रेकचा एक प्रॉब्लेम. किती वर्ष आले गाडी घेऊन तुम्ही? आपण 3 वर्ष आले गाडी घेऊन. हा, पण पुढे सर्व्हिस सेंटरला गाडी जर लावली तर तिथे एक 5-10 मिनिटाचं काम आहे, पण हे गाडीसाठी 3-3, 4-4 महिने आम्हाला तिथे वेटिंग करावी लागते. एवढी 4 महिने? आणि वेटिंग करून सुद्धा मनासारखं काम होत नाही. बरोबर. अनेक वेळा असेच प्रॉब्लेम परत वारंवार येत राहतात. म्हणजे यांनी तर इलेक्ट्रिक गाडी घेतली आहे विश्वास ठेवून. आता ही ओला गाडी एक डेमो, पण अनेक कंपन्या भारत देशामध्ये चार्जिंगच्या गाड्या त्यांनी बनवल्यात, पण ग्राहकांना सर्व्हिस भेटत नाहीये, स्पेअर पार्ट मिळत नाहीये. गाडीचा म्हणजे तुम्ही कुठे कुठे गेले होते पुण्यामध्ये गाडी घेऊन? आता आम्ही पुण्यामध्ये कोथरूड या ठिकाणी गेलो होतो. कोथरूड? एवढ्या लांब? कोथरूड या ठिकाणी गेलो होतो. तळेगाव मध्ये पण आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही दाखवली, पण काय आपल्या मनासारखं काम होत नाही तिथं. म्हणजे अशा प्रकारे एवढे लाख, 1.25 लाख रुपये देऊन जर कस्टमर जर हे असेल टेन्शन मध्ये, तर खूप ही अवघड बाब आहे. कंपन्यांनी गाड्या काढल्या, पण त्यांना एक स्पेअर पार्ट उपलब्ध करून देणे, सर्व्हिस करून देणे गरजेचं आहे. लोक पैसे द्यायला तयार आहेत, पण फक्त गाडी आपल्याला व्यवस्थित झाली पाहिजे. पण आता तुम्ही आज या ठिकाणी आलात वक्रतुंड सर्व्हिस मध्ये, तुमची सर्व्हिस कशा प्रकारे होती इथं? आमचं 2 दिवसापूर्वी यांच्याशी बोलणं झालं होतं फोनवरती. एका मित्राकडनं यांचा नंबर घेतला होता. हो. तर त्याला योग्य सर्व्हिस दिलेली यांनी. त्यांच्या विश्वासावरती आम्ही आज इथं 2 ओला गाड्या घेऊन आलेलो आहे. शिवे या ठिकाणावर माझ्या मित्राची एक गाडी आणि माझी ही एक गाडी घेऊन आलेलो आहे. तर यांचं दिवसभर मी यांच्यासोबत असताना पाहिलंय की यांचं कामावरती पूर्णपणे फोकस जास्त आहे, आणि जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे त्यांचं चालू आहे. बरोबर. आम्ही पण पूर्णपणे त्यांच्यासोबत 4-5 तास घालवले. त्यामध्ये त्यांच्या कामामध्ये आम्हाला कुठे अशी दिरंगाई दिसलेली नाहीये. जे काही मनापासून काम करतात. म्हणजे तुम्ही सिवे नाही म्हटलं तरी इथून 25 किलोमीटर असं? हो, आम्ही एकदम दुर्गम भागातून आलेले, खेडेगावातून. बरोबर आहे. पाहू शकता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दुर्गम भागामध्ये लोकांनी ईव्ही गाड्यांना पसंती दिली आहे.
पण अशा प्रकारे जर ग्राहकांना जर स्पेअर पार्ट उपलब्ध होत नसेल किंवा सर्व्हिसिंग उपलब्ध होत नसेल तर ही मोठी चिंतेची बाब आहे. पण हे जे ओनर आहेत वक्रतुंड सर्व्हिसचे आदित्यदादा पाटोळे यांच्या माध्यमातून 1 महिन्यापासून हे शोरूम या ठिकाणी सुरू झाले आणि सगळ्या गाड्यांची खात्रीशीर कामे या ठिकाणी होतात आणि आपण समाधानी आहात इथं आल्यानंतर. हो, यावरती आम्ही बऱ्याच ठिकाणी गाडी दाखवली पण कुठं काही असं मनासारखं काम किंवा पार्ट आम्हाला अवेलेबल होत नव्हते. पण यांच्याकडे आम्ही पहिलीच व्हिजिटला आलेलो आहे, तर यांच्याकडे पाहून असं वाटतंय की इथून पुढचं जरी काही काम निघालं तरी सगळ्यांनी इथंच यावं. खात्रीशीर काम करून मिळतील नक्कीच. आणि आमच्या विश्वासावरती अनेकांनी इथं व्हिजिट द्यावी अशी आम्हाला वाटते. नक्कीच इकडे कॅमेरा फिरवा. पाहू शकता ओला नव्हे तर या ठिकाणी ओकिनावा देखील आहे. पुन्हा म्हणजे अनेक जेवढ्या EV गाड्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी सर्व्हिसिंगसाठी किंवा स्पेअर पार्ट वगैरे बदलण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळं अतिशय कमी दिवसांमध्ये कमी कालावधीमध्ये अजिंक्यदादा पाटोळे असेल, त्यांचे बंधू असेल, एक ग्राहकांच्या पसंतीस खऱ्या अर्थाने उतरले. कारण विश्वास खूप महत्वाचा आहे धंद्यामध्ये, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. परंतु आपण जर आपलं काम क्वालिटी जर असेल, दर्जा कामात जर चांगला असेल तर नक्कीच आता हे दादा 30 किलोमीटरहून आलेत. खेड तालुक्याच्या जे आज खेड धरण आहे त्याच्याही पाठीमागे 10 किलोमीटर त्यांचं गाव आहे. म्हणजे तुम्ही जर काम क्वालिटी केलं, स्पेअर पार्ट अवेलेबल केलं तर कुठून पण तुमच्याकडे येणार आहेत. हे पहा मित्रांनो, हे वक्रतुंड शॉपचे मालक आहेत पैलवान आदित्यदादा पाटोळे. आदित्यदादा, तुमचं एकदा पुन्हा नाव सांगा आपल्या सर्व प्रेक्षकांना. माझं नाव आदित्य पाटोळे, राहणार वडगाव. कोणत्या कोणत्या गाड्यांची तुम्ही चार्जिंगच्या कामं करता? आपल्याकडे ओला, चेतक, आयक्यूब, ओकिनावा, बेंगली, नोरा, मॅग्नस सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक गाड्यांची कामे केली जातात. आणि स्पेअर पार्ट वगैरे सगळे Spare part अवेलेबल, सर्व सेन्सर available. वगैरे सगळे सर्व अवेलेबल. सगळेच. हे पहा मित्रांनो, स्वतः आदित्यदादा आपल्याला सांगतायत आणि अगदी खात्रीशीर कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जातात. हे सगळ्या प्रकारचे पार्ट्स देखील अवेलेबल आहेत. त्यामुळं तुमची आता नक्कीच ज्यांनी गाड्या घेतल्या आहेत EV, त्यांची चिंता खऱ्या अर्थाने मिटणार आहे. आणि वक्रतुंड EV सर्व्हिस या शोरूमच्या माध्यमातून आपल्या सर्व गाड्यांची कामं होणार आहेत. या ठिकाणी या नक्कीच आपल्याला समाधानकारक या ठिकाणी कामं केली जातील, स्पेअर पार्ट योग्य दरात मिळतील. आणि दादा, हे शोरूम आपलं कुठे आहेत नक्की? मी तर मागे सांगितलं, तुम्ही पण एकदा सांगा. तुमचा मोबाईल नंबर सांगा पहिल्यांदा. माझा मोबाईल नंबर 9850701332 आणि शॉप अमोल डेअरी पासून 1 किलोमीटर अंतरावर, कडूस रोड. कडूस रोडला चांडोलीची जी अमोल डेअरी आहे त्या पुलापासनं, राजूने हुतात्मा राजगुरू जो पूल आहे त्या पुलापासनं कडूस रोडला अवघ्या हाकेच्या अंतरावर चांडोली राजगुरुनगर शहरापासून आहे. नक्कीच शॉपला आपण व्हिजिट द्या. हे पहा, हे देखील ओनर आहेत आदित्यदादाचे छोटे बंधुराज नैतिक दादा पाटोळे. दादा, कोणते कोणते स्पेअर पार्ट आपल्याकडे आता आहेत? म्हणजे सर्व तर मिळणारच, पण कोणते कोणते आहेत तुम्ही एकदा? हे बघू शकता मित्रांनो, हा ओलाचा फ्रंट शॉकअब्सर आहे. ओलाचा फ्रंट शॉकअब्सर. हे ओलाचे आपलं डिस्प्ले कव्हर आहे वरचा. हे बघू शकता, हे ओलाचा साईड पॅनल आहे. हा ओलाचा लिव्हर पंप. लिव्हर पंप, सेन्सर लिव्हर पंप. हा सेन्सर, ब्रेक सेन्सर पण आहे त्यासोबत. हे ओलाचे डिस्क, फ्रंट डिस्क, रेअर डिस्क दोन्ही पण आहेत. बर. हे ओलाचे पुढले मरगड आहे. मरगड. फ्रंट मरगड. हे ओलाचा रिअर शॉकअप सर मागचा. हे बघू शकता, हे ओलाच्या रिअर ब्रेक केबल. आणि अजून ओलाचा बेल्ट पण आहे. हे पहा म्हणून बेल्ट देखील या ठिकाणी मिळते. म्हणजे सगळ्याच वस्तू मिळतात. बेल्ट वगैरे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे स्पेअर पार्ट मिळतील. हे पहा पुढची डिस्प्ले ओलाची. हे साईड पॅनल आहे ओलाचा. हे फ्रंट केबल आहे, ब्रेक केबल. दादा, मला एक सांगा, ओला आणि बाकीच्या सर्वच चार्जिंग गाड्यांचं मिळणार आहे? हा सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट भेटणार. धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि धन्यवाद.